धन्यवाद 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 करतो स्वर्गीय पिता परमेश्वर प्रभूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाला धन्यवाद करतो परमेश्वरा. माझ्या राजप्रभूत मनापासून अंतःकरणापासून प्रभू मी तर धन्यवाद करतो या जागेवर परमेश्वर तुम्ही मला आणलंय परमेश्वरा. प्रभू गेला 1 वर्षापासून परमेश्वर मी प्रयत्न करू लागलो या जागेवर येण्याचं, पण प्रभू ती प्रार्थना आज तू माझी ऐकली प्रभू, तुला मनापासून कोटी कोटी धन्यवाद करतो परमेश्वरा. प्रभू याबरोबर पुढची पुण्य वेळ प्रभू मी तुझ्या पवित्र हाती सोपवतो परमेश्वरा. तूच माझा चालक आणि मालक हो परमेश्वरा. हे माझ्या प्रभू येशू मुख माझे शब्द तुझ्यापासून येऊ दे परमेश्वरा. हे शरीर माझे परमेश्वरा, पण आज तू बोल परमेश्वरा. माझ्या राजप्रभू सामर्थ्य तू अभिषेक दे परमेश्वरा, आणि प्रत्येकाला प्रभू ते वचन समजण्याचं ज्ञान आणि बुद्ध्या दे परमेश्वरा. सर्व आदर महिमा गौरव प्रभू येशूला, आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावामध्ये करतो पित्या. आमेन. हालेलुया हालेलुया. मला अजून एक साक्ष सांगायची होती माझ्या जीवनातली. मी झालं 2023 पासून प्रभूमध्ये. हालेलुया. कधीपासून आहे? हालेलुया. आणि 2 वर्षामध्ये मी भरपूर बातकिस्मे बघितले. हालेलुया. अनेक ठिकाणी मी बातकिस्मे बघितले, पण जो बातकिस्मा मी काल बघितला, हालेलुया, तुम्हाला जीवनात सर्व आखरी आणि सगळ्यात पहिला बातकिस्मा होता. हालेलुया. मला सांगा बातकिस्मा कोणाकोणाचा झालाय काल? हालेलुया. पण मला असं वाटतं काल तुमचा नाही तर माझा बातकिस्मा झालाय. हालेलुया हालेलुया. तो बातकिस्मा मी पहिले घेतला होता. तो पास्टर बी देवाचे सेवक होते, पण जो बातकिस्मा काल तुम्हाला देऊ लागले होते तेव्हा तसं मी फील केलं की मला बातकिस्मा होऊ राहिला म्हणून. हालेलुया हालेलुया. मी जास्त वेळ नाही घेत आणि डायरेक्ट आपण वचनाकडे जाऊया. हालेलुया. आज पश्चात मी नाही करणार. हालेलुया. करणारा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. कारण की प्रभूचं वचन सांगतं की शरीर परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण दवाखान्यामध्ये जातो काय ट्रीटमेंट घेण्यासाठी, डॉक्टर पण डायरेक्ट असं टच करतात का? ते हातामध्ये काय घालतात पहिलं? हँड क्लोज. हालेलुया. आणि ज्यावेळेस एक देवाचा दास आपल्यावर प्रार्थना करतो ना, तो एक हँड क्लोज आहे, पण त्याच्या आत्मा देवाचा पवित्र आत्मा असतो. हालेलुया हालेलुया. हालेलुया खूप कमी बोलत आहे. हालेलुया म्हणजे काय? मला वाटत नाही देवाची स्तुती हो म्हणून. एकदा जोरदार हालेलुया हालेलुया. आजचा जो संदेश आहे ते विशेष करता ज्याचा बातकिस्मा झाला त्याला जास्त कळेल. कारण की जे मेन आपल्याला शिकायला पाहिजे ते आज प्रभू बोलणारे मी आहे. मुख माझे पण शब्दात परमेश्वर देणार आहे. हालेलुया हालेलुया. जेव्हा एखाद्या पास्टर या देवाचा सेवक वचन सांगतो, हालेलुया, तो फक्त बोलणारा पण त्याचं मुख असतं, पण बोलणारा कोण असतं? परमेश्वर असतं. हालेलुया. आपण जुन्या काळामध्ये कधी बघितलं जे देवाचे दास लोक होते त्या काळामध्ये परमेश्वर त्याच्या लेकरांसोबत कसं बोलायचं बरं? दासाद्वारे. हालेलुया. कशाद्वारे? पहिले तो दासाला बोलायचं, नंतर मग ते दास लोकांना जाऊन सांगायचे की असं वागा, तसं करा, तसं करा. हालेलुया. पण नवीन काळामध्ये परमेश्वर वचनाद्वारे बोलतोय. हालेलुया. आपण जेव्हा वचन चालू झालं ना, एक्साइटिंग राहिल्या पाहिजे. हालेलुया. जेव्हा आपण एखाद्या पिक्चर बघितो आपण 3 घंटे कसे आनंदित राहतो. आपण बोर होतो का? शेवटचा पाठ होईपर्यंत आपण एकदम इंटरेस्टिंग राहतो, आनंदित राहतो पाहण्यासाठी. आणि तसंच वचन आहे, सुरुवातपासून आपल्याला संपपर्यंत काय आनंदित राहायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. आज या जागात माझा पहिला वेळेस थोडं जरा एक्साइटिंग वेळ, नर्वस बी थोडं जास्त आहे मी, कारण की आज पहिला दिवस आहे. आणि ज्या जागेवर मी येण्याची 1 वर्षापासून वाट बघत होतो तो दिवस आज परमेश्वराने आणलाय. हालेलुया. मला आतापर्यंत कधी बी माझी जळण कधी झाली नाही, पण आज होऊन राहिली. कशामुळे बरं? कारण की रोज तुम्हाला नाही, दर रविवार तुम्हाला यायला मिळते, मला मिळत नाही. हालेलुया हालेलुया. आपण डायरेक्ट वचनाकडे जाऊया. कारण की मी कधी बोलत नाही, पण ज्यावेळेस मी वचनाच्या वेळेस बोलायला लागतो ना, शब्द मला आपले आप मिळतात.
हालेलुया. मोशा जर जीबीचा जर होठाचा होता, पण परमेश्वराने त्याला शब्द दिले. हालेलुया. आणि तसंही माझं जीवन आहे. मला कधी कधी बोलण्यामध्ये थोडा त्रास होतो, पण मोक्षासारखं परमेश्वर मला इस्तेमाल करतो आणि मला शब्द देतो. पण प्रभूला सर्व गौरव आणि महिमा देतो. हालेलुया. आपण डायरेक्ट वचनाकडे जाऊया. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि आपण त्याचे 9 ते 10 वचन वाचूया. उत्पत्ती 3रा अध्याय 9 ते 10 वचन. आज लोक थोडे जास्त फास्ट आहेत, एकदम पुढचं बघताय. हालेलुया. पण जे परमेश्वराने शेवटला सांगितलंय ना, ते आजपर्यंत आपण विसरून गेलोय. हालेलुया. आणि ते आज आपल्याला कळणार आहे. इकडं आत्मिक तलवार कोणा जवळ आहे बरं तुमची? उत्पत्ती 3रा अध्याय 9 ते 10 वचन. जुन्या करारामध्ये. हालेलुया. वचन वाचतोय आम्ही, लक्ष देऊन ऐका, तुमच्या कानी राहू द्या. हालेलुया. तेव्हा परमेश्वर देवाने आदमाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नम्र आहे म्हणून भेवून लपलो. हालेलुया. हालेलुया. काय बोला बरं आदम परमेश्वराला? तू कोठे आहेस? हालेलुया. बरं तो का लपला होता बरं? त्यांनी पाप तो केलं. नग्न होता म्हणून. पहिलं नव्हतं का ते बनवायचं? पहिलं त्यावेळेस होता ना तो, पण तेव्हाच काऊन लपला होता माहिती का तो? कारण की त्याने देवाची आज्ञा मोडली. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि आज तेच होतंय. लोक प्रार्थना जातात, चर्चला जातात, पण ज्या वेळेस ते चर्चला येणं बंद करते, कशामुळे करतात बरं? काही लोकांना गर्भित झालं का पैसा आला नाही. सैतान त्याच्या मनामध्ये कार्य करतंय. हवाला काय केलं बरं? सैतानानं भुरळ घातली. आपण वचन वाचूया. उत्पत्ती 3रा अध्याय आणि आपण त्याचं 13 वचन वाचूया. लक्ष देऊन ऐका. मी वाचतो. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, तू हे काय केलेस? ती स्त्री म्हणाली, सर्पाने मला भोवळ घातली म्हणून ते मी खाल्ले. हालेलुया. हालेलुया. तुम्ही काय म्हणली? परमेश्वर सर्वांनी मला काय केलं बरं? भुरळ घातली. हालेलुया. आज अनेक लोक चर्चला येत नाही, प्रार्थना येत का बरं? सैतान त्याच्या मनामध्ये भुरळ घातली. हालेलुया. मला सांगा, हवा आणि आदमला त्या बागेमध्ये खाण्यासाठी भरपूर फळं होते ना? त्याला काही कमी होती का? नाही. पण ते तेच फळं खायला कावर गेले? कारण सैतानला माहिती आहे, देवापासून कडे याला लांब करायचा असेल ना, तर सैतान काय करतो माहिती का? पहिला आज्ञा मोडतो. जर आपण देवाची आज्ञा मोडतो ना, तेव्हा आपण काय करतो? देवापासून काय होतं? आपण लांब होतो. काही काही लोक असे विचार करत असं मनामध्ये, देवापासून लांब होणं म्हणजे सैतान काय करत असेल? त्याला ऑक्सिजन करत असेल, काय तर जीवनामध्ये वाईट आणत असेल. हालेलुया. पण तेव्हा बी आपण देवापासून लांब होत नाही. मेन आपण देवापासून लांब कधी होतो माहिती आहे का? देवाची आज्ञा मोडतो आपण. हालेलुया. अरे हालेलुया. जे झोपे ते हालेलुया बरोबर सगळ्या जागी वाटते. हालेलुया. एका जोरात होऊ द्या. हालेलुया. हालेलुया. आणि जे मी पहिलं दुसरं वचन घेतलं की सैतानानं भुरळ घातली. हालेलुया. आज अनेक लोक भरपूर गोष्टी आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे. हालेलुया. पण तरीला मी सैतान काय करतो माहिती का? त्या देवापासून लांब करण्यासाठी त्या जीवा मनामध्ये भुरळ घातलं. अरे तुला ती गाडीची गरज आहे, त्या बंगल्याची गरज आहे. हालेलुया. मी मनापासून बोललो काही गोष्टी. हालेलुया. 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 तुम्हाला उदाहरणामध्ये सांगतो मी. एक स्त्री असती. हालेलुया. एक मुलगी, तिचं लग्न होतं. हालेलुया. या मुलगा बी असतो समजा, त्यांचं लग्न होतं, त्यांना लेकरं असतात, जीवनामध्ये सर्व काही गोष्टी चांगल्या असतात त्यांच्या. हालेलुया. पण त्याला सैतान काय कर, लक्ष नाही वाटत कोणाची, फोनवर लक्ष आहे का? हालेलुया. लक्ष देऊन आहे का? ही वेळ कधी गेली ना पुन्हा येणार नाही. हालेलुया. हालेलुया. जेव्हा त्यांच्या लग्नाचं लेकरं सर्व काही चांगलं असतं त्यांच्या जीवनामध्ये. हालेलुया. पण तरीला बी सैतान त्याला देवापासून लांब करण्यासाठी काय करतो माहिती आहे का? त्याच्या मनामध्ये भुरळ घालतं. हालेलुया. भुरळ म्हणजे काय? अगं जी स्त्री आहे तिच्या मनामध्ये दुसरे विचार टाकल. हालेलुया. वे विचार काय का असू द्या. हालेलुया.
अगदी नवरा चांगला असू द्या त्याचं मन बाहेरच्या गोष्टीमध्ये लागत आहे. हालेलुया. कळते सगळ्यांना. तिच्या मनामध्ये काय करते सैतान, बाहेरचे विचार टाकते, मनावर भोळं घालते ते आणि देवापासून लांब करण्याचा प्रयत्न करते. हालेलुया. या मुलगा बी असेल जीवनामध्ये खूप चांगला आहे, लेकरं आहे, बायको आहे, पण त्याला बी तो बाहेरच्या स्त्रीकडे बघतोय. कशामुळं? सैतान त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी टाकतात, तुला गरज आहे याची, त्याला गरज नाही आहे, त्या लेकरू आहे, बायको आहे, सर्व काय आहे, पण बाहेर कोण बघू राहिला? सैतान त्याच्या मनामध्ये भोळं घालू राहिला. हालेलुया. त्याच्या मनामध्ये विचार टाकू राहिलाय. हालेलुया. त्याच्या विचारापासून आपल्याला लांब जायचं आहे. हालेलुया. आणि देवापासून लांब जाणं म्हणजे काय माहिती आहे का? सैतान काय करतंय? आज्ञा मोडतंय. हालेलुया. आज देवापासून लोक कशामुळे लांब जाऊ राहिले? आज्ञा मोडू राहिले. हालेलुया. हालेलुया. अगर आपल्या देवामध्ये राहायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला आज्ञेचं पालन करावं लागेल. हालेलुया. अगर तुम्ही आज्ञेचं पालन नाही केलं तर तुम्ही देवापासून काय असाल बरं? लांब असाल. हालेलुया. कारण की सैतान का आपल्याला देवापासून लांब करते बरं? जेव्हा आपण चर्चला येणं बंद करतो ना तेव्हा आपण देवापासून लांब होत चालतो. हालेलुया. कारण सैतानाला माहिती आहे अगं हा चर्चमध्ये गेला त्याला सत्य कळलं. आपण एका वचनाकडे जाऊया. यवश वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32व वचन काढूया. यवश वर्तमान 8वा अध्याय 32 वचन. यवश वर्तमान 8वा अध्याय 32 वचन. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. हालेलुया. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा. हालेलुया. मेन काय आहे? सत्य. आणि सत्य पुढे मिळतं बरं? रोडवर मिळतं का? हॉटेलमध्ये मिळतं का? बागेमध्ये मिळतं का? पुढे मिळतं? अरे अजून मी लक्ष नाही कोणाचं इथं. हालेलुया. चर्च मध्ये मिळतं. आणि चर्चमध्ये आपण येतो तर आपलं सत्य कळतं कारण सत्य परमेश्वर आहे. हालेलुया. ज्यावेळेस कोणाला सत्य कळलं ना तो माणूस कधी आजारात राहत नाही, तो माणूस काही गरिबीत राहत नाही, तो माणूस काही बंधनामध्ये राहत नाही. हालेलुया. कारण सत्य परमेश्वर आहे आणि ते सत्य आपल्याला कळू नये म्हणून तो आपल्याला आज्ञा मोडायला सांगतोय. हालेलुया. मी अनेक काही लोक बघितले माझ्या चर्चमध्ये बी, ते काय करतात माहिती आहे का? हालेलुया. त्यांना काही मी विचारलं तुम्ही ह्या रविवार चर्चला का बरं नाही? ते काय बोलतात माहिती आहे का? अरे आमच्या घरी असं झालं, काहीतरी प्रॉब्लेम होता. हालेलुया. काही स्त्रीचं असतात ना काही सिक्रेट प्रॉब्लेम, असे प्रॉब्लेम ते सांगतात. पण एक बहाणे सैतान त्याच्या मनामध्ये टाकतो आणि हे असं बोलतो. हालेलुया. आणि त्या आज्ञा मोडतात आणि ते येत नाही. सैतानचं हेच तर कार्य आहे देवापासून लांब करायचं. हालेलुया. अगं ते चर्च मध्ये आले त्याला माहिती आहे सत्य कळलं. हालेलुया. तुम्हाला एक शेवटचं वचन सांगते. मला यशाळा 41:10 काढूया आपण. वाचा रे वाचा. कोणी वाचा? तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी हालेलुया. तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. हालेलुया. काय सांगितलं परमेश्वर वचन आपल्याला? भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि यश वर्तमान 8वा अध्याय 32 वचन काय सांगतंय? सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंध मुक्त करेल. हालेलुया. जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याला माहिती आहे का चर्च मध्ये कधी ते गेले प्रार्थने ते कधी बसले त्याला हे वचन माहिती पडेल की परमेश्वर काय म्हणते? भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हालेलुया. अगर हे वचन तुम्हाला समजलं तुम्ही कधी बंधनामध्ये अडकण्यामध्ये सैतानच्या बंधना कधी फसणार नाही. हालेलुया. कोणत्याही आजार तुम्हाला देवापासून लांब नाही करू शकत कारण तुम्हाला माहिती परमेश्वर मला बोलला तू माझ्या पाठीशी उभा आहे. हालेलुया. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा. सर्व आदर महिमा गौरव प्रभू येशूला देतो. परमेश्वराने मला शब्द दिला बोलायला म्हणून प्रभूला धन्यवाद करतो. आणि पुढचा वेळ पाय साधून